साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अंदाजपत्रकीय सभा बोलावण्यात आली होती। यावेळी पक्षनेते संजय कोळी यांनी अंदाजपत्रक सादर केलं। पालिका प्रशासनाने 718 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक पदाधिकाऱ्यांकडे सादर केले होते। त्यात सत्ताधाऱ्यांनी 108 कोटी रुपयांची वसुली वाढ सुचवत 826 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक संजय कोळी यांनी सभागृहात सादर केला। पाइपलाइन दुरुस्ती 15 लाख रुपये, वार्ड 5 लाख रुपये, एकूण 20 लाख रुपये। आणि 8 नंबर 25 विभागीय कार्यालय क्रमांक 2 रस्ते दुरुस्ती आयुक्तांनी केलेला अंदाज 25 लाख, वार्ड 5 लाख, एकूण 30 लाख। आपत्कालीन परिस्थितीमध्ये आयुक्तांनी अंदाज 10 लाख रुपये, 5 महानगरपालिकेने केलेला बदल एकूण 5, एकूण 15। भुयारी कोसळी गटारी दुरुस्ती आयुक्तांनी केलेला अंदाज 15 लाख, महानगरपालिकेला केलेले बदल व वाढ 5 लाख, एकूण 20 लाख। पाईपलाईन दुरुस्ती 20 लाख, वाढ 5 लाख, एकूण 25 लाख। विभागीय कार्यालय क्रमांक 3 रस्ते दुरुस्ती 15 लाख, वाढ 5 लाख, एकूण 20 लाख। आस्थापनेवर 58% खर्च करून देखील पालिका प्रशासनातील अधिकारी उत्पन्न वाढीसाठीचे प्रयत्न करत नाहीत। अशा अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात करावी अशी उपसूचना मांडली। शिवसेनेचे नेते राजकुमार हंचाटे यांनी 978 कोटी रुपयांचा बजेट सादर केला। आणि प्रशासनाचं टार्गेट होतं 145 कोटीचं आणि त्याच्यामध्ये उत्पन्न आलं फक्त 64 कोटी 17,88,000। म्हणजे उत्पन्नाचे जे महत्वाचं जे स्त्रोत होतं हे कर आकारलं होतं आणि त्या ठिकाणी फक्त 35 ते 38% उत्पन्न या महापालिकेला मिळालं। आणि त्यामुळं भांडवली कामं असतील किंवा जे आपल्या मेंटेनन्सचे कामं आहेत किंवा आपण एखादा चहा जर घ्यायला गेलो आपल्या हॉटेलमध्ये महापालिकेच्या नावावर तर चहा घेणं सुद्धा बंद झालेलं आहे। याला सर्वोच्च जबाबदार आपल्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत अशा अधिकाऱ्यांच्यावर आता आपल्याला कारवाई करण्याची वेळ आलेली आहे। भाजपाने वाढव तरतुदीचे बजेट सादर करून वास्तवाला सोडून कागदावरचे फुगीर बजेट मांडले आहे असा आरोप करत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते UN बेरिया यांनी 5% वाढीची उपसूचना यावेळी मांडली। पालिकेच्या सभागृहात काँग्रेस पक्षाने वाढीव 5%चे अंदाजपत्रक सादर केले। त्यातील आवश्यक त्या सूचना मान्य करत रात्री उशिरा पालिकेचे अंदाजपत्रक महापौरांनी एकमताने मंजूर केल्याची घोषणा केली।